मनोज दादा जे घेतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, त्यांच्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत। संवैधानिक आंदोलन जर सरकारला मान्य नसल, सियासत अगर जंग चाहती है ना तो जंग ही करेंगे दादा। तुमको समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे। सर्व जाती धर्माचा मराठा समाजाला पाठिंबा आहे। कुणी आमच्या विरोधात नाही, पण ह्या सरकारला ही तीव्रता कळत नाही। पण ठीक आहे, त्यांना आचारसंहिता लावायचा घाट त्यांचा चाललेला आहे। मनोज दादांची विनंती आहे, निवडणुका पुढे ढकला, जोपर्यंत आरक्षण होणार आणि तिथं जे आमच्या विचाराने चालणारा समाज बांधव तिथं येईल, ते सरकार स्थापन करेल आणि त्या सरकारच्या नंतर मराठा समाजाला दुसऱ्या दिवशी आरक्षण देऊ, यांना ते अजून ती तीव्रता करेल। मनोज दादा संघर्ष योद्धे यांनी जे उपोषण महा आज बैठक ठेवली आहे, त्याला मी लातूरहून एक समाज बांधव म्हणून सकल समाजाच्या वतीनं इथं उपस्थित झालेलो आहे। खरोखर माझ्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारली आहे की मनोज दादांनी जे समाजासाठी वंचित आतापर्यंत शिक्षण आणि नोकरीमध्ये आमच्या ह्या कुणबी आहोत आम्ही मूळ, तर आम्ही कुणबी आम्हाला या ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे। हे 10% फसवा आरक्षण आहे, त्याच्यामुळे आमचं काहीच भलं होणार नाही आणि मूळ कुणबी आहोत। तर सकल मराठा समाजाला शासनानं असं तोंडाला पानं न पुसता मनोज दादा जे घेतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, त्यांच्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत। आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे। सध्या सरकारच्या पायाखाली वाळू सरकारले आहे आणि काल इतक्या शांततेत बीड जिल्हा म्हणजे बंदचं आवाहन केलेलं होतं, पण एसटी ऑफिसने रात्रीपासूनच काय केलं, मॅसेज टाकायला सुरुवात केली, कसे जे आंदोलन केलं आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, आम्हाला दडपशाहीने आम्हाला नाही का साईडला नोटीस नाही आल्या, पण फोनवर ते म्हणजे कॉन्टॅक्ट करू होते, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही साईडला धरणे आंदोलन करा, नाही का आम्ही गुन्हे दाखल करू। आम्हाला नाही इलाज आणि आम्हाला धरणे आंदोलन करावं लागलं आणि सरकारच्या पायाखाली वाळू सरकार आले, आता सध्या आम्हाला तिथं रस्ता म्हणजे येऊन दिलं नाही, आम्ही बळच गाडी घातली तर ते शिक्या फुकू आमच्या पाठीमागे लागली। मला हे तुम्ही आम्ही वापस जावा का सांगा तुम्ही, मी ह्या भाषेत बोलला आम्ही वापस जावा, आम्ही मिटिंग जावा का नाही जावा, आता म्हणजे जे मराठ्याला त्रास दिला जातो त्याच्याबद्दल सांगा काय नाही। मग त्यांना जर असं जर बंद करायचं, धरणे आंदोलन करायचं आणि रस्ता रोको नव्हे, मग आमचं त्यावेळेस ते निवेदन स्वीकारलंच पाहिजे। त्यांनी त्यावेळेस आमचं निवेदन स्वीकारलं, आम्ही म्हणतो आम्हाला रस्ता रोको करू द्या, ते म्हणजे आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू। आधी सांगितलं की डंकी की चोट पे रस्ता रोको करता येणार नाही तुम्हाला, डंके की चोट पे केली ना, भाजप आपण जिलेबी मारतो काय, तू इकडे पाहिलं रस्ता रोको इकडे होते, तुला काही कळतं का? ते वेल्डिंग लावून चष्मे घालतो, तुला काय वाटतं चष्मे का आमच्याकडे भेटत नाही? चष्मा जर घातल्यानं जर अशी याची का फिची का, अरे लाखो आमचे वकील बांधव आहे, ते कधी कोणत्या जातीला विरोध करताना पाहिले का? तू काय घोडं मारलं मराठ्याने, तू ये ना मैदानात 15-20 लाख रुपये तुझ्यावर सरकार आहे ना खर्च करू आला म्हणून त्या प्रोटेक्शन मध्ये फिरतो। अरे सर्वसामान्य आमच्या सारखं मार्केटमध्ये फिरून दाखव, दम असेल तर चल, बँके की जोड पण तुला आवाहन करतो। मी नांदेडवरून आलोय। मनोज जरांगे पाटलांच्या सतत मागील 8 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये जेव्हा जरांगे पाटलांनी एखादा मुद्दा उपस्थित केला किंवा एखादा आंदोलन पुकारलं, ते कुठलंही आंदोलन आणि कुठलीही ठिय्या किंवा कुठलाही मोर्चा आजपर्यंत हातात काहीतरी पडल्याशिवाय त्या माणसानं कधीच माघार घेतली नाही। ही समाजासोबत बाळगलेली प्रामाणिकता, ही समाजासोबत त्यांनी जुळवलेली नाळ, ही आज 2023 रोजी त्यांची बाहेर आली। मी नांदेडवरून आलो। काल एक घटना घडली नांदेडमध्ये, पूर्ण दिवसभर काल चॅनल्सवरती प्रसारित झाली, तर महिलेला तिच्या मुलाला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, मराठा बांधवांनी ती रस्त्यात जाऊ दिला, तर तिथे थोडा वेळ गदारोळ झाला होता, तुम्हाला कल्पना आहे त्याची? येस, माझ्या जिल्ह्यातली माझी पूर्ण कल्पना आहे दादा। ते जेवढं तुम्ही बघताय ना त्याच उघडतं ना। दुसरी एक बातमी चालली ते पण तुम्ही पाहिली असेल की एखाद्या युवकांनी स्वतःची 2 व्हीलर पेटवून द्यावी, इथपर्यंत लोकांमध्ये आज आक्रोश तयार झाला, इथपर्यंत लोकांच्या भावना आज तीव्र झाल्या। जेव्हा स्वतःची 2 व्हीलर स्वतः युवक पेटवून देतो, तेव्हा या सरकारच्या विरोधामध्ये रोष किती निर्माण झाला असा विचार करतो। महत्त्वाची घटना अशी घडली की मराठा बांधवांनी ज्या गाड्या अडवल्या होत्या त्यांनीच त्या गाड्या सोडून दिल्या, अवघ्या 5 मिनिटांमध्ये सोडण्यात आली, कारण याच अंतरवाली सराटीमधून मराठ्याची पंढरी म्हणून आज मराठामध्ये नावाजल्या जाते, तीच अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटलांनी एक आदर्श आचारसंहिता आम्हाला ठरवली होती आणि आदर्श आचारसंहिता ठरवून आदर्श रस्ता रोको करा असा आदेश दिला होता। त्यांच्या आदेशाच्या नियमांचं तंतोतंत पालन करत याच मराठ्यांनी महासाहेबांचे संस्कार आणि शिवरायांचे विचार घेऊन काल रस्त्यावर उतरले होते। जेव्हा शिवरायांचे विचार घेऊन मराठा रस्त्यावर उतरतो ना, तो कधीही कुठल्या आया भेटी लागतात त्रास होणार नाही अशी वरून
काल 11वी 10वी 12वीचे पेपर चालू असताना सुद्धा आमच्या युवकांनी काही विद्यार्थ्यांना टू व्हीलरवर बसून सेंटरला सोडलेले आहे। ती पण बातमी तुम्ही कव्हर करायला पाहिजे। ज्या ॲम्ब्युलन्स स्वतः आम्ही रस्त्यावर उतरून बाजूला काढून दिलेले आहेत, जे अबालवृद्ध अडकलेले आहेत ते आम्ही सुद्धा काढून दिले आहेत। म्हणून असे जेवढे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या फक्त ह्या एका माणसामुळे घडत आहेत, कारण या एका माणसाने आजपर्यंत कधीच तीव्रतेचं आणि उग्रतेचं आंदोलन स्वीकारलं नाही। पण आज ज्या पद्धतीने 25 तारखेला त्यांनी बैठक बोलवली, अख्खा महाराष्ट्रातला समाज बांधव आज त्यांना रिक्वेस्ट करणार आहे, दादा जर आपली समझदारीची भावना आणि संविधानिक आंदोलन जर सरकारला मान्य नसेल, सियासत अगर जंग चाहती है ना तो जंग ही करेंगे दादा। तुमको तुमचाही रस्ता रोको आम्ही तुमच्यासोबतच होतो। नंतर काही त्रास तुम्हाला किंवा या आंदोलनाच्या दरम्यान काही अशा गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या? आम्हाला त्रास देण्याची छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची हिंमतच नाही मुळामध्ये, कारण आम्ही ती निवेदन देऊन आंदोलन केलेलं होतं आणि आम्ही 1 तासाची परवानगी घेतली होती। 1 तास आम्ही बसलो, तिकडे काही त्रास झाले काही तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये जिथं बीजेपीचे आहेत, जे सत्ताधारी जे लोक आहेत ना, त्यांनी काय केलं, अक्षरशः गावागावांमध्ये पोलिसांचे भोंगे लावले की बा कोणीही रस्त्यावर उतरू नका। मी त्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव घेत नाही, पण असं बऱ्याच ठिकाणी झालंय की लोकांनी रस्त्यावर उतरू नये गावागावांमधलं। तर पोलीस प्रशासनाने अक्षरशः भोंगे लावून सांगितलं की जे कोणी गावातले लोक रस्त्यावर उतरतील त्यांना आम्ही अटक करू किंवा गुन्हे दाखल करू। आणि मुळात आता सरकार काय करतंय माहिती का, आता आचारसंहिता लागणार आहे, त्यांना वाटतं की आचारसंहिता लागले तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही, मराठी शांत बसतील। तर सरकारला माझा एकच इशारा आहे, आचारसंहिता असो नाही तर काही असो, आम्ही पण आचारसंहितेमध्ये ज्या गाड्या आहेत ना पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या याला येतील प्रचाराला, त्या गाड्या पण आम्ही लोकशाही मार्गाने असे दुसरे रांगे जर उभे राहतील, गाड्या बाहेरच्या बाहेर लोटल्या जातील गावामधनं, आम्ही त्यांना गावाच्या आत एंट्री करू देणार नाही। कोणत्याही पक्षाला आम्ही प्रचार करू देणार नाही, फक्त सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी आमच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे। आता काल एक नांदेडमध्ये महत्त्वाची जी गोष्ट घडली ना, तर नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून कुठल्या तरी एका पक्षाचा सगळ्यात मोठा नेता हा कुठल्या तरी एका पक्षामध्ये एंट्री केल्यामुळं मागील 2 दिवसापासून त्यांच्या रॅलीचं आणि त्यांच्या जंगी स्वागताची तयारी चालू होती। परंतु या सगळ्या जंगी स्वागताच्या तयारीमध्ये सत्ताधारी पक्षांच्या असताना सुद्धा त्यांच्या स्वागताला जेवढे मराठे गेले नव्हते तेवढे मराठे काल रस्त्यावर बसले होते। कदाचित मग या सत्ताधारी पक्षांना असं वाटलं असेल की माझं टीव्हीचं कव्हरेज हे जर मराठेवरून घेऊन जात असतील तर मग या मराठ्यावर काहीतरी कुरघोडी केली पाहिजे। मग या प्रेशर क्रिएट करण्याचा भावनेनं दुपारी 2 वाजेपर्यंत कुठलीही पोलीस प्रशासनामध्ये हालचाल नव्हती, परंतु अचानक दुपारी 2 वाजता त्यांना आदेश कसे आले आणि त्या आदेशाचं पालन करून जागोजागी जेवढे आंदोलन झालेत, अगोदर निवेदन देऊन सुद्धा, अगोदर पूर्वकल्पना देऊन सुद्धा जर त्या शांततेत झालेल्या आंदोलनावर जर पोलीस प्रशासन कारवाई करत असाल तर याचा अर्थ कुठंतरी ताल मी काला नाही, पुरी तालच काळी आहे हे असं स्पष्ट होऊन। कारण या राज्य शासनाला हे माहित आहे की जोपर्यंत आपल्या पाठीमागे मराठ्यांचे कार्यकर्ते फिरणार नाही झेंडे घेऊन, तोपर्यंत आपला प्रचार होऊ शकणार नाही। कारण मराठ्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जी रग आणि धग आहे ना, ती कुठल्याच कार्यकर्त्यामध्ये नाही। आणि आज मराठा त्यांच्यापासून कोसू दूर गेलेला आहे। आज उद्या त्यांनी तुपाच्या पोळ्या जरी खाऊ घातल्या, मराठ्यांचा हिसकाच दाखवणार, त्यात काय दुमत नाही। हे बघा फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही प्रत्येक वेळी काय म्हणता की ओबीसीला धक्का न लावता, ओबीसीला धक्का न लावता, आणि टरबूजाला आम्ही हे जे सत्ताधारी पक्ष आहे ना यांना पण धक्का न लावता महाराष्ट्राबाहेर घेऊन देणार आहे आम्ही त्यांना।